नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश कुंभार स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनेलवरती. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी एक रील टाकलेली माझी आणि आईची सोबत ऑफिसला जाताना. तर खूप जणांना ती जास्त आवडली. मला खूप जणांच्या रिक्वेस्ट होते की आम्हाला दादा पूर्ण ब्लॉग दाखव. तो मी आज तुम्हाला पूर्ण जर्नी दाखवतोय. सर्वप्रथम मी तुम्हाला हा सांगतो, हा व्हिडिओ थोडा इमोशनल आहे माझ्यासाठी. मी एकच रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की माझ्या आईला वाटायचं की मी इंजिनियर व्हावं. म्हणजे आमच्या घरात इंजिनियर नाहीये कोणीच, नाही का, पूर्ण आमच्या घरामध्ये. तर असं वाटायचं की इंजिनियर व्हावं, पण माझं अकॅडमिक स्ट्रॉंग नव्हतं. स्ट्रॉंग सोडा खूप वीक होतं त्यामुळे, आणि मला इंटरेस्ट नव्हता इंजिनिअरिंग व्हायला. पण सो मी मनात ठरवलेलं की एकदा तरी असं होईल की जे इंजिनियर काम करतात तेच मी काम करेल. त्याच्यामुळे इतकं आत्ता मला भारी वाटतंय जेव्हा मी ALP झालो, तेव्हा जेव्हा मी आता ट्रेनिंगला आहे, तर जे इंजिनियर्स काम करतात किंवा इव्हन एमटेक वाली मुलं सुद्धा आहे माझ्याकडे माझ्यासोबत. सो असं फील होतं की यार, जरी मी इंजिनिअरिंग नाही केलं तरी एक स्वतः काहीतरी करून दाखवलं आयुष्यामध्ये. आता माझी मम्मी देवपूजा करते. सकाळचं शेड्यूल सांगतो तिचं. सकाळी 5:30 वाजता उठते, त्याच्यानंतर सगळ्यांचे डबे करायचे, जेवण, सगळं आवरावरी घरातून, आणि तिला घरातून 8 वाजता निघायचं असतं. करेक्ट 9 वाजता तिचं ऑफिस असतं. ती आता देवपूजा करते. आता तुम्ही मम्मी आवरतीये तिचं थोडंसं, कारण सकाळी तिला खूप घाई असते की नाही का सगळ्यांचं आवरायचं, त्या ह्यासाठी. ती फ्री झाली ना तर तिचा टेक घेतो. मित्रांनो, आता सगळं आवरून झालेलं आहे. आता निघायला अजून 10 मिनिटं बाकी आहेत. तर मम्मी, मला आपण जेव्हा रील टाकलेली ना तेव्हा खूप जणांचे कमेंट आलेले की ही खरंच तुझी मम्मी आहे का, संतूर मम्मी वाटतीये. सो मित्रांनो, ही खरंच माझी आई आहे. तर आणि जेव्हा लोकांना हे खूप जास्त आवडलेलं की आपण दोघं सोबत जातोय, नाही का, आई आणि मुलगा रेल्वेत असणं, म्हणजे खूप असं. तुला कसं वाटतं हे बघितलं? छान वाटतं मला पण. सो तिला थोडंसं कॅमेरावर बोलता येत नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा माझा रिझल्ट आला त्यानंतर ती इतकी सगळ्या आनंदात होते, काय सांगू. मम्मी, तुझी जॉईनिंग कधी झाली? 2012ला झाली जॉईनिंग. 2012 म्हणजे माझी मम्मी की लगभग किती वर्ष झाली? 14 वर्ष झाली रेल्वेची सर्व्हिस. 14 वर्ष झाली. हा, 13-14 सर्व्हिस झालेली आहे. अजून मम्मीची 19 वर्ष सर्व्हिस बाकी आहे. 20 वर्ष ना? 19 वर्ष सर्व्हिस बाकी आहे. मित्रांनो, चला जाता जाता दाखवतो, कारण आता थोडंसं लेट सुद्धा होत आहे. इंजिनियर व्हावं, पण आज जे माझ्यासोबत वर्क करतात ते माझे सगळे मित्र ते इंजिनियर्स आहेत. पण जरी मी इंजिनियर नसलो तरी मी काहीतरी अचीव्ह केले. तुला वाटतं मी आता इंजिनिअरिंग करायला पाहिजे होती? नव्हतं. सो तुला इंजिनिअरिंग नक्की मला सांग ना, की इंजिनिअरिंग तुला म्हणजे का वाटत होतं की मी करावं? मतलब आपल्या मामाच्या इकडे सगळेजण इंजिनियर, डॉक्टर लोक आहेत ना. आपल्या इकडे पप्पांच्या इकडे कोणच नाहीये. तर असं मला असं वाटत होतं की माझ्या मुलांना इंजिनियर व्हावं. पण मित्रांनो, माझं फिजिक्स, केमिस्ट्री आणि खूप वीक होतं, त्यामुळे मला इंजिनिअरिंग नाही होता आलं. जरी इंजिनिअरिंग नसले झालं तरी ठीक आहे, जे आहे ते चांगलंच आहे. आम्ही ऑफिसला चाललोय. मम्मी मला स्टेशनला सोडणार आहे. मम्मी तिच्या ऑफिसलाच जाणार आहे. स्कूटी आहे, तो आम्ही एका स्कूटीवर जातो, कारण जेणेकरून मग मम्मी मला ड्रॉप करते आणि संध्याकाळी मग थोडंसं ॲडजस्टमेंट करून मी मम्मीसोबत येतो. किंवा जर का मला उशीर झाला तर ती माझ्यासाठी थांबते, आणि तिला उशीर झाला तर मी थांबतो, म्हणजे जेणेकरून कसं सोबत जाता येईल, सोबत येता येईल. सो आत्ता आम्ही निघालो आहे पुणे स्टेशनसाठी. मित्रांनो, आम्ही मम्मी ऑफिसला पोचलो. हे जे मागे दिसतं आहे ते मम्मीचं ऑफिस आहे. इवन माझंसुद्धा ते हेड ऑफिस आहे. ह्यानंतर मग, कारण मम्मीला आतमध्ये जायचं होतं आणि मला प्लॅटफॉर्म नंबर 1च्या साईडला जायचं होतं, त्यासाठी आम्ही तिकडे गेलो. हे जे आहे, मी आत्ता तुम्हाला दाखवतो, कारण शूट करायला परवानगी नाही आहे. हे जे आहे ते डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर म्हणजे DRM ऑफिस आहे, पुणे हेडक्वार्टरचं. आम्ही ऑफिसमध्ये पोचलो आहे. सकाळी घाई गडबडीमुळे नाश्ता करायचं राहिलं आहे, त्यामुळे मी कॅन्टीनला आलो आहे आमच्या नाश्ता करायला. मम्मी गेली ऑफिसला, कारण तिला लेट होत होतं, कारण मला अजून अर्धा तास आहे. माझ्या मम्मीचं ऑफिस हेच प्लॅटफॉर्मवर 6ला आहे, जे DRM ऑफिस आहे, आणि मी 1 नंबरला माझी लॉबी आहे. मित्रांनो, मी आत्ता तुम्हाला सांगतो नक्की. मम्मी तुम्हाला कधी सांगणार नाही, कारण ती कॅमेऱ्यामध्ये बोलायला थोडी एवढी कम्फर्टेबल नाही आहे जेवढा मी आहे.
तुम्हाला म्हणजे माझ्या मम्मीची स्टोरी अशी आहे की माझ्या मम्मीचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्याच्यानंतर मम्मी एक्झाम देऊन ती सिलेक्ट झाली. लगभग 7 ते 8चा फॉर्म असेल, विचार करा. 2007 किंवा 8ला फॉर्म भरलेला, त्याच्यानंतर ती सगळी प्रोसेस, आणि 2012ला मम्मीचं जॉईनिंग झालं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आत्ता 2026 म्हणजे लगभग 14 वर्षाची आत्ता सर्व्हिस झालेली आहे. पण मित्रांनो, खूप जणांना मला प्रश्न विचारले की मम्मी कोणत्या पोस्टवर आहे. माझी मम्मी ही ग्रुप डीमध्ये आहे. मला त्याचा अभिमान आहे, कारण या 14 वर्षामध्ये मम्मीला खूप संधी आली की प्रमोशनसाठी ऑन द सिनियरिटी बेसिस असेल किंवा डिपार्टमेंट की तुम्ही प्रमोशन घ्या. पण ना आमचा थोडा असा प्रॉब्लेम आहे की माझे पप्पा हे कामानिमित्त कोल्हापूरला असतात. त्यामुळे इकडे आम्ही त्यावेळेस लहान होतो की मी आणि माझी बहीण असेल तर त्यांचं दोघांचं शिक्षण होतं, पुण्यात सेटल होतो. मग जेव्हा तुमचं प्रमोशन होतं तेव्हा तुम्हाला पुणे डिव्हिजनमध्ये पण मग लांब जायला लागतं, जसं की दौंडला जायला लागेल किंवा मिरजला जायला लागेल किंवा असं. त्यामुळे ते खूप हे होतं. त्यामुळे आमच्या सोबत कोण नसतं जर का मम्मीने ते प्रमोशन ॲक्सेप्ट नाही केलं. आज गेली 14 वर्ष जे मम्मीचे ज्युनियर होते ते प्रमोशन घेऊन गेले, पण मम्मीने 14 वर्षात प्रमोशन घेतलं नाही. मला याचा खूप अभिमान वाटतो की मम्मीनी आमच्यासाठी एवढं ती सॅक्रिफाईस केलं की नाही, मुलांचं शिक्षण बाकी आहे, मुलांकडे लक्ष कोण देणार. या सगळ्या गोष्टींमुळे खूप भारी वाटतं मित्रांनो. कारण मी जेव्हा बघतो कारण तिला असं वाटायचं की जरी मी आज छोट्या पोस्टवर आहे पण माझी मुलं ही काहीतरी करून दाखवतील. म्हणजे ह्यानेच की त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं की यार मम्मीसाठी काहीतरी करायचं आहे. तिला वाटत होतं इंजिनिअरिंग, पण ते माझ्याकडनं झालं नाही. पण आत्ता मी असिस्टंट लोको पायलट जेव्हा झालो त्यावेळेस ती खूप खुश होती. म्हणजे जेव्हा ऑफिसमध्ये मी गेलो मम्मीच्या पेढे घेऊन, तेव्हा अभिमानाने ती सांगत होती की माझा मुलगा आत्ता ट्रेन चालवणार. ही फिलिंग मित्रांनो खरंच खूप भारी आहे. त्यामुळे सांगतो तुम्ही तुमच्या आईवडिलांना हे की असं प्राऊड फील करून द्या. हे खूप भारी आहे यार.